नमस्कार मैत्रिणींनो, आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळा म्हटलं ना की कैरी ही आलीच। प्रत्येकाच्या घरात कैरीपासून काही ना काही पदार्थ उन्हाळ्यात बनतोच। तर आज आपण बनवणार आहोत कैरीची चटणी। तुम्ही कैरीची चटणी म्हणा, कैरीची लुंजी म्हणा किंवा कैरीचा मेथंबा म्हणा। भाजी बनवायचा कंटाळा आला की चपाती बरोबर खाण्यासाठी खूप अप्रतिम लागतो, तसेच वरण भाताबरोबर खाण्यासाठी ही खूप छान लागतो। आणि त्याचबरोबर रोजचं ताट वाढून घेतलं ना की त्यात थोडासा मेथंबा किंवा लुंजी जर घेतली ना तर त्या ताटाची चव आणि जेवणाची चव वाढते, म्हणजे जेवण अगदी चटपटीत लागतं आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवलेला आहे। चला तर मग बघूया वेळ न वाया घालवता ही कैरीची लुंजी किंवा हा मेथंबा कसा बनवला ते। पण त्याआधी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्कीच टाका। मला तुमचे सजेशन वाचायला फार आवडतात। आणि हो, तुम्हाला यानंतर कुठली रेसिपी बघायची आहे ते पण सांगा, म्हणजे मी त्या पद्धतीने ती रेसिपी बनवेल। कैरीची चटणी बनवण्यासाठी मी इथे 1 किलो कैरी घेतलेली आहे। कैरी ही झाडावरनं नुकतीच मी तोडून आणलेली आहे। आणि हो, कैरीपासून साठवणीतले पदार्थ बनवायचे असेल ना तर कैरी अतिशय कडक हवी आणि खूप ताजी हवी। जर कैरी मऊ लुसलुशीत असेल ना तर त्यापासून जे पदार्थ आपण बनवू ना तर ते खराब होतील। तर हे बघा किती कडक आहे, म्हणजे मी आत्ताच एक 10 ते 15 मिनिटापूर्वी ही कैरी तोडून आणलेली आहे। सर्वात प्रथम आता ही कैरी आपण पाण्यात भिजत टाकूया आणि ही कैरी अर्धा तास आपण पाण्यात भिजत टाकू आणि त्याचबरोबर 1 चमचाभर मीठ टाकून घेऊ। त्यामुळे कैरीवरची घाण आणि चीक दोन्ही निघून जाईल आणि आपली कैरी स्वच्छ होईल। कैरी भिजत ठेवून अर्धा तास झालेला आहे आणि तशी आपली कैरी स्वच्छच झालेली आहे, पण दोन्ही हाताने व्यवस्थित चोळून घेऊ, म्हणजे जर थोडासा चीक किंवा थोडीशी घाण राहिली असेल ना तर तीही निघून जाईल आणि आपली कैरी अगदी स्वच्छ होईल। आणि त्यानंतर एखाद्या कॉटनच्या कपड्याने आपण ह्या सर्व कैऱ्या स्वच्छ पुसून घेऊया। आणि तुम्हाला पुसायच्या नसेल ना तर 10 ते 15 मिनिटं असंच ठेवा। ती कैरी पूर्णपणे सुकली की मग तिची सालं काढून घ्या। साल काढणीने काढा किंवा सुरीने काढा। आणि तुम्हाला असं वाटत असेल की आता आपल्याला कैरीची सालच काढायची आहे तर मग कैरी धुवायची की स्वच्छ करायची, पुसायची, हे कामं का वाढवले? तर कैरीला जर थोडीशी घाण राहिली आणि सालं काढलेल्या जागी जर ती घाण लागली ना तर आपला मेथंबा किंवा कैरीची चटणी खराब होईल। त्यासाठी आपण सर्वात प्रथम कैरी स्वच्छ करून घेतली आणि अशा पद्धतीने आपण सर्व सालं काढून घेतली। आता कैरी आपण तुकड्यांमध्ये कट करून घेऊया। तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही कैरीचे तुकडे करू शकतात। मी असे उभेच करून घेणार आहे, कारण शिजल्यानंतर कैरीचा गाळ होतो। हे बघा, अशा पद्धतीने मी कैरीचे तुकडे करून घेतले, थोडेसे मोठे आणि उभे करून घेतले। पण तुम्हाला ज्या पद्धतीने करायचे असेल ना तुम्ही त्या पद्धतीने करा। तुम्हाला जर थोडे यापेक्षा बारीक करायचे असेल ना तर बारीक करा, पण शिजवताना मात्र कमी शिजवा, नाहीतर कैरीचा गाळ होऊन जाईल। अशा पद्धतीने आपण सर्व कैऱ्यांचे तुकडे करून घेऊया। आपले सर्व कैरीचे काप कापून झालेले आहेत आणि 1 किलो कैरीपासनं जवळजवळ आपल्याला 800 ग्राम कैरी मिळालेली आहे। हे बघा, अशा पद्धतीने कापून झालेले आहेत। आता ह्या कापांना तुम्ही जर असंच हळद मीठ लावून खाल्लं ना तरी खूप चवदार लागेल। त्यानंतर गॅसवरती आपण एक जाडबुडाची कढई ठेवूया आणि कैरी किंवा आंबट पदार्थ कुठलाही करायचा असेल ना तर त्यासाठी स्टीलच वापरायचं, ॲल्युमिनियम वापरायचं नाही। तर आता आपण यात 1 पळीभर तेल टाकून घेतलं। तेल व्यवस्थित तापलं की त्यात आपण 1 मोठा चमचा जिरे टाकून घेऊया, म्हणजे 1 पोहे खायचा चमचा मोठा, म्हणजे 1.5 चमचा आपण बडीशोप टाकून घेऊ। बडीशोप ही खाण्यासाठी थंड असते। त्याचबरोबर अर्धा चमचा आपण कलोंजी किंवा कांद्याचं बिया म्हणतात ना ते टाकून घेऊ आणि सर्वात शेवटी अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकून घेऊया। त्यानंतर हिंग टाकूया आणि अगदी 10 ते 15 सेकंद फक्त तेलात व्यवस्थित हे वस्तू परतून घेऊया, खूप जास्त परतवायच्या नाही। आणि त्यात लगेच आपण कैरीचे काप टाकून घेऊ। त्यानंतर 2 ते 3 मिनिट मंद आचेवरती तेलामध्ये कैरी व्यवस्थित परतून घेऊया।
कैरी परतवून जवळजवळ 2 मिनिट झालेले आहेत. आता यात चवीनुसार मीठ टाकूया आणि थोडीशी हळद टाकून घेऊ आणि पुन्हा 1 ते 2 मिनिट व्यवस्थित या मीठ आणि हळदमध्ये कैरी परतवून घेऊया. मीठ टाकल्यामुळे कैरी लगेचच मऊसर पडायला सुरुवात होते. आता मीठ आणि हळद टाकून सुद्धा 2 मिनिट झालेले आहे. आता यात टाकूया आपण गूळ. तर जवळजवळ 800 ग्राम कैरीसाठी मी इथे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि हे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे. पण यापेक्षा जर तुमची कैरी जास्त आंबट असेल ना तर तुम्ही थोडंसं बघून गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. गुळाऐवजी तुम्ही साखरही टाकू शकता किंवा गूळ आणि साखर दोन्ही खायचं नसेल ना तर तुम्ही खडी साखर टाका, ती सुद्धा खूपच आरोग्यासाठी चांगली असते. आता 1-5 मिनिटात आपला गूळ वितळून जाईल आणि कैऱ्यांना पाणी सुटेल. त्याच पाकात आपल्याला कैरी शिजवून घ्यायची आहे. आणि हो, तुम्हाला खडी साखर टाकायची असेल ना तर खडी साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवून घ्या, कारण खडी साखर गूळ आणि साखरेपेक्षा थोडी फिक्की असते. आपला संपूर्ण गूळ व्यवस्थित छानपैकी वितळून गेला आहे आणि छानपैकी पाक झालेला आहे. आता कैरी शिजली की नाही ते आपण चेक करून बघूया. असं सुरीने कट करून बघायचं किंवा तुम्ही हाताने जरी म्हणजे चेक केलं तरी चालेल. पण साखरेच्या किंवा गुळाच्या पाकाचा चटका खूप जोरात बसतो, त्यामुळे खूप सावधानीने चेक करा. त्यापेक्षा असं सुरीने चेक करून बघा. कैरी छानपैकी शिजलेली आहे आणि जवळजवळ कैरी शिजत ठेवून आपल्याला कैरी गॅसवरती चढवून आपल्याला 7 ते 8 मिनिट झाले. आता ह्या स्टेजला आपण 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकूया आणि फक्त पाव चमचा आपण गरम मसाला टाकूया. गरम मसाला जास्त टाकायचा नाही, पावच चमचा टाकायचा, कारण आपल्याला मेथंब्याचा किंवा कैरीच्या चटणीचा फ्लेवर चेंज करायचा नाही, फक्त चवीपुरतं थोडंसं टाकायचं. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून देऊ आणि 2 मिनिटं फक्त आता शिजवून घेऊया. मिरची टाकून 2 मिनिट झालेले आहे. आपली कैरीची चटणी किंवा मेथंबा किंवा लुंजी तयार झालेली आहे. आता गॅसवरनं आपण कढई खाली उतरवून घेतली आणि कढई थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर तुम्ही ही एका काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवली ना तर 3 महिने तुमच्या मेथंब्याला अजिबात काहीही होणार नाही. तुम्ही 3 महिने आरामशीर खाऊ शकतात. असा चटपटीत तिखट आंबट गोड मेथंबा आपला तयार झालेला आहे आणि तोही फक्त 8 ते 9 मिनिटात तयार झालेला आहे. तुम्ही चपातीबरोबर खा, वरण भाताबरोबर खा किंवा भातावरती नुसता टाकून खाल्ला ना तरी खूप छान लागतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि हो, पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या चटपटीत रेसिपी बरोबर. तोवर बाय बाय.